100 के आसपास में नौजवानों ने आमदार साहब के हाथ से पार्टी में प्रवेश किया। उस वक्त आमदार साहब ने हमें एक वचन दिया, एक शब्द दिया। मैं आपको बताना चाहता हूं कि एक आम इंसान, एक दिल को छूने वाला आमदार कैसा होता है। उन्होंने हमें ये कहा कि मास्टर, आपके जो लोग हैं उन्हें एक ही बात कहूँ, 1 महीना मुझे देना और 5 महीने मैं 5 साल मैं आपका सालदार रहूंगा। मैं ये कहना चाहूंगा, थोड़ा सा कहने को और सुनने को लिए अजीब सा लगा। आम इंसान भी नहीं कहता कि मैं तुम्हारा सालदार हूँ। सालदार खुद को सालदार कहने के लिए शर्म महसूस करता है, लेकिन हमारे आमदार ने ये कहा, हमारे सामने कहा, और उन्होंने वार्ड नंबर 8 के हम सभी नौजवानों को उन्होंने ये वचन दिया कि मैं तुम्हारा 5 साल के लिए सालदार रहूंगा। बहुत बड़ी बात होती है, एक आम इंसान भी नहीं कहता है। इस तरह का ये सादा दिल वाला इंसान होता है कि जो इस तरह की बड़ी बात करता है। और इसी ही कारण मैं यही कहता हूँ कि आमदार साहब, आपके इसी स्वभाव के कारण यहाँ पर भी तकरीबन 100 लोग के आसपास में नौजवान बच्चों ने आप पर विश्वास किया, आप पर भरोसा किया, और आपके साथ में कंधे से कंधा मिलाकर ये भी नौजवान आपके साथ में खड़े रहेंगे। आप सिर्फ आवाज दीजिए, हम अपने साथ में हमेशा खड़े। क्योंकि इस तरह से आपकी जबान है, आपका स्वभाव है, और आपके स्वभाव के कारण ही वार्ड नंबर 8 के सभी नौजवानों ने तय किया कि सर, हमें आमदार साहब के हाथ से प्रवेश करना है। और यहीं पर ही वही किस्सा दोहराया गया। आमदार साहब की तबीयत थोड़ी खराब है, इसलिए मैं अपना भाषण रुकाता हूँ, और इसके बाद में मैं जय जी भाटिया को। और अभी महायुति के उम्मीदवार है, और आपके दिल में क्या आमदार है, बराबर है ना? हाँ, आमदार संजय जी रायमुलकर साहब, उनके साथ में नगर सेवक तौफीक भाई कुरैशी, हनीफ भाई गौड़ी, पिंटू भाऊ सुरजन, माजी नगर परिषद के उपाध्यक्ष हमारे दोस्त शेखचांद भाई, रहीम पठान, रऊफ शाह, उसके बाद हमारा हर्षल कुशलकर पठान मामा, हमारा शेखलाल भाई कुरैशी, रजाक भाई, अजगर भाई, सलीम भाई कुरैशी, हमारे सभी नौजवान साथियों, विशेष रूप से हमारे जो शाहपुर से यहाँ रहने को आए हमारे दोस्त है, वो उन्होंने कहा कि हमारा माहौल कैसा लग रहा है आज। मैंने बोला, भाई पहले भी तुम हमारे थे, अभी भी हमारे हैं। माहौल कब रहता है कि जब नए लोग अपने साथ जुड़ते हैं, तो ये आज नए लोग अपने साथ में जुड़े हैं तो उसको माहौल बोलते हैं। और मुस्लिम समाज ने विशेष रूप से आमदार साहब का पर विश्वास रखकर आज शिवसेना में प्रवेश किया। मैं सबको बधाई देता हूं, सबका अभिनंदन करता हूं। अपने आमदार सब समाज को लेकर चलने वाला एक व्यक्तिमत्व है। उनके पास में कोई जाति भेद नहीं है, कोई गरीब अमीर नहीं है। कोई भी आदमी अगर जाता है तो आमदार साहब उसका काम विशेष रूप से करते हैं। आपने देखे कि आपके एरिया में भी आमदार साहब कभी भी आते हैं तो उनको कोई भी मिला है तो उनसे बात करना, उसका जो भी काम है वो काम उनके सही ढंग रूप से करना। मैं अपने पचपीर बाबा की दरगाह की बात करता हूं कि वहां पर जो हॉल दिया है वो 25 लाख रुपए का हॉल है, 25 लाख का हॉल है। मैं उस दिन हमारे जैसा पठान सर ने कार्यक्रम लिए थे, उसमें बोला था कि आमदार साहब ने बोले रऊफ भाई को कि वो भाई एस्टिमेट बढ़ रहा, तो रऊफ भाई बोले आमदार साहब एस्टिमेट बढ़ रहा तो बढ़न दो, बोले अपने पचपीर बाबा के लिए बढ़ रहा है, बोले इसमें अपने को कभी नहीं आएंगी, बाबा का आशीर्वाद है और ये आशीर्वाद के रूप से आप ज्यादा करो, आपको ज्यादा बरकत आएंगी। रऊफ भाई ने वो शब्द आमदार साहब का कोई हरकत नहीं, आप जो बोलेंगे वो करूंगा, और ज्यादा से ज्यादा उसमें 7-8 लाख रुपया रऊफ शाह ने आमदार साहब के कहने पे ज्यादा लगाया और बहुत बड़ा अच्छा हॉल वहां पर बनाया। उसके बाद में वो गेट देख रहे हैं आप कि वो 30-32 लाख का गेट है, वो गेट भी हमारे आमदार साहब ने आपके अपने निधि भर से दिए। इतना नहीं तो उन्होंने अभी जो भी आप अगर ग्रामीण क्षेत्र में जाते हैं, आप जाओ डोनगांव, आप जाओ लोनार में भी शादी खाना दिया। मोला जो है वहां पर भी जो अपनी ये है कब्रिस्तान की भूमि, वहां पर भी वहां संरक्षण बीन कंपाउंड वॉल दी है। शाहपुर में भी दिया है, सोनार गवान में भी उन्होंने अभी वहां पर भी दिया है, नागापुर में भी दिया है। ऐसे आप हर जगह जहां मुस्लिम समाज है, जळगाव साकरशा है, हमारा अंजनी है, जहां जहां भी है वहां विशेष रूप से मुस्लिम समाज को विकास के काम के लिए निधि देने का काम आमदार साहब ने किया है। इतना नहीं तो आमदार साहब ने
इमाम बाड़े पर जो शादी खाना था उसमें हमारी शेख तौफीक भाई है, शेखलाल भाई है, सिकंदर मौलाना है, शेख चांद भाई है, रहीम पठान है, ये सब लोग पीछे लगे कि भाई गरीबों का कुछ छोटा बड़ा कार्यक्रम वहाँ होता है तो आप कुछ न कुछ हमको वहाँ दो। तो आमदार साहब ने पहले 15 लाख रुपए दिए, उसके बाद में और 10 लाख रुपए दिए, ऐसा 30 लाख रुपए का वहाँ पर शादी खाना हमारे आमदार साहब ने वहाँ पर दिया है। इतना नहीं तो वहाँ पर एक दिन आमदार साहब मालीपेट में जा रहे थे तो तौफीक भाई ने 25 लाख रुपए तो दिए, इसमें कम भी करेंगे तो आमदार साहब उनके भाषण में से बोलेंगे कि आपको और क्या चाहिए, वो भी शब्द आमदार साहब देने वाले हैं। लाड़की बहन योजना में हमारे सबसे ज्यादा मुस्लिम बहना है कि जिनको ज्यादा से ज्यादा फायदा वहां मिला है, क्योंकि हमारी जो बहनें हैं उन्होंने फॉर्म भरा है, उनको 1500 रुपये महीना हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब एक लाड़की बहन योजना करके जो बनाया है तो उसका सबसे ये आएंगे और अपना प्रवेश निश्चित करेंगे। अजहर सेठ सोनाटी वाले, फिर जमीर शाह साहब का पार्टी में प्रवेश हो रहा है, उनके बाद में शेख रफीक, शेख मुनीर जी, शेख अख्तर, शेख नबी, सलमान शेख, सलमान भाई शेख, उसके बाद में सलमान शाह साहब, फिर शेख अल्ताफ भाई, उनके बाद में रफीक शाह साहब, शेख शहीद मोबिन खान भाई, फिर उनके बाद में जावेद खान, सलीम भाई, फिर सादिक शाह साहब, बाद में आबिद शाह साहब, सरफराज शाह, चाय मत लाओ, इसके बाद में सरफराज शाह साहब, शेख रुस्तम, शेख सलमान शेख फराद, जिनका पार्टी में प्रवेश हो गया वो बाजू में हो जाए। फिर मैं फेरोज खान साहब को बुलाना चाहूंगा, उनके बाद में सद्दाम खान जी तैयार हैं, सद्दाम खान साहब आए और अपना प्रवेश करें। उसके बाद में शोएब खान साहब, बब्बू भाई आएंगे और अपना प्रवेश करेंगे। फिर अहमद खान, उनके बाद में रफीक अन्ना, अरकम खान साहब, अरकम खान भाई, अनीस भाई, असलम ठेकेदार, अफरोज खान, शेख रियाज, ताहिर कुरैशी, असलम शाह, राजिक अली, आसिफ अली, सलमान अली, शोएब शाह साहब, उबैद शाह, शेख अल्ताफ, मोहम्मद अल्ताफ, शेख रेहान, शहबाज खान, नसीर कुरैशी, समीर शेख, सोहेल शेख, सैयद समीर, फेरोज खान, हबीब खान, शेख रऊफ, शेख नबी, आदिल शाह, वसीम खान, सैयद रेहान, समीर जमीर ठेकेदार, सादिक खान, अयान खान, सोहेल खान, हारून भाई साबरा वाले, मुजाहिद खान साहब, शेख फारूक, जुबैर खान, मजहर खान साहब, शेख अनीस शाह, अजीम खान, दानिश खान,
आरिफ खान, शाहरुख शाह, शेख नदीम, रहीम शाह, जावेद खान, इब्राहिम शाह, मोहम्मद निसार, शेख जफर, शेख इस्माइल, सोहेल खान, आसिफ खान, शेख अमीन, शेख यूनुस, उस्मान कुरैशी, जी मोहम्मद निसार, शेख जफर, सोहेल खान, हुसैन शाह, शेख अमीन, उस्मान कुरैशी, शोएब हबीब कुरैशी, शकील शाह, शेख मुबीन, शेख अनीस, महबूब शाह, जुबैर खान, शाहरुख खान, सोनू शाह, शेख सोहेल, रफीक सैयद, अजहर भाई, एजाज पठान और शेख इरफान शेख चांद। तकरीबन ये 90 ऐसे नौजवान साथी थे जिन्होंने शिवसेना पार्टी में हमारे लाडके आमदार संजय जी रायमुलकर इनके हाथ से पार्टी में प्रवेश किया। असंख्य मुस्लिम बांधवांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। अशा सर्व या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नबीभाई, शहर प्रमुख जयचंदजी भाटिया, तालुका प्रमुख भूषण घोडे, शेख जानभाई कुरेशी, तौफिक भाई, हनीफाई गवळी, पिंटू सुरजन, हर्षल कुतळकर, हर्षल गायकवाड, अजून शेख लालभाई कुरेशी, संदीप तट्टे, रफीकभाई ठेकेदार, अवेश पठाण, सलीमभाई, अशफाकभाई, शेख अजहरभाई, जमीरभाई ठेकेदार, समीर पठाण, पठाण काका, आदरणीय पठाण सर, सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व आमच्या शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि आजच्या या प्रवेशाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमच्या मुस्लिम समाज बांधवाचे युवा मुस्लिम बांधव, उपस्थित आमचे तरुण सहकारी मित्र, सर्वप्रथम हा दुसरा प्रवेशाचा कार्यक्रम पठाण सर यांच्या नेतृत्वात वार्ड नंबर 7 व 8 तौफिकभाई आणि निवडणुका संपल्यानंतर अजून जो काही निधी लागेल ते देण्याचा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो। फक्त हात जोडून नम्र विनंती आपल्या सर्वांना राहील की निवडणुकीपुरते येणारे, निवडून गेल्यानंतर जाणारे याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका। आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी आहोत। कधीही आवाज दिल्यानंतर, कुठेही गाडीत भेटल्यानंतर, गाडी दिसल्यानंतर, आवाज दिल्यानंतर माझी गाडी म्हणजे गाडी दाखवा, म्हणजे गाडीला हात दाखवा, गाडी थांबवा नाही। कार्यकर्ता पाहिले की आपोआपच गाडीचे ब्रेक लागतात। अशा पद्धतीनं मी आपल्या मतदारसंघामध्ये परिवार समजून, म्हणजे मुस्लिम, मी जात पात धर्म मानत नाही, मी माणुसकी हा धर्म समजून कुठलाही माणूस प्रामाणिकपणे आपल्याकडे काम घेऊन आला, मग मुस्लिम असो, दलित असो, अल्पसंख्याक असो, कुठलाही जातीचा माणूस आपल्याकडे आला तर त्या कामाला महत्त्व देऊन त्याचं काम करणं एवढंच मला या ठिकाणी माहीत आहे आणि त्या पद्धतीनंच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं काम करेल एवढाही शब्द देतो। खास करून भविष्यामध्ये नगरपालिका लागणार, मी तर म्हणेल माझं चॅलेंज आहे शहरात एकदा मुस्लिम समाजानं एक वेळ, आतापर्यंत बऱ्याच लोकांना आपण मोठं केलंय, अनेक पदावरती बसवलंय, एक वेळ स्पष्ट बहुमत नगरपालिकेत तुम्हाला द्यायचं आणि एका 5 म्हणजे पूर्ण 5 वर्षाचा हिशोब निवडणुकीच्या वेळेस माझ्याकडनं घ्यायचा। आताचं मेकर शहर आणि 5 वर्षाचं मेकर शहर याच्यात जर बदल झाला नाही तर पुढची निवडणूक लढणार नाही। परंतु आपण सर्वांनी एक वेळ आपणा म्हणजे एवढं इतके दिवस आता काही वाया गेलं म्हणून समजा आणि 5 वर्ष आपलं मत वाया जातंय असं समजून शिवसेनेला मतदान करा आणि तुमचे कामं जर तुम्हाला तुमच्या जे काही आपला वार्ड असेल, आपला परिसर असेल, तुमच्या अपेक्षेप्रमाणे 5 वर्षात कामं झाले नाही तर पुढच्या निवडणूक लढत असताना मी सांगेल की मी नालायक ठरलो, मी आता पुढची निवडणूक लढणार नाही। परंतु तशी पाळी येऊ देणार नाही, कारण की
शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यावर तर या शहराचाच नाही, या मतदारसंघाचाच चेहरा मोहरा बदलताना तुम्ही 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी पाहताय की मागच्या 30-40 वर्षात जेवढा निधी मतदारसंघामध्ये आला नाही त्याच्या कितीतरी पटीनं आपण मेहकर मतदारसंघामध्ये 4,500 कोटीची कामं आपण मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर करून घेतली. शहराचा हिशोब केला तर आता सर्व आपल्या शहराला 24 तास पाणी पुरवठा होईल अशा प्रकारची पेनटाकळी धरणावरनं आपण 120 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. पाण्याच्या टाक्याचं काम सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी वितरण व्यवस्था झाली. नंतर काही ठिकाणी नवीन एरिया लेआउट झालं, तिथेही पाईपलाईनचा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यासाठी मागून आपण 47 कोटी रुपयाची सुधारित मान्यता घेऊन त्यालाही टेंडर प्रोसेस करून त्यालाही मान्यता या ठिकाणी घेतली आणि अशा प्रकारचं शहरातील सांडपाण्यावरती प्रक्रिया करणारे आपण 500-550 कोटीचा प्रस्ताव आपला आहे, तोही भविष्यामध्ये आपण करणार आहोत. हे मेहकर शहर स्वच्छ आणि सुंदर, कुठल्याही गल्लीनं गेलं, कुठल्याही शहराच्या आपल्या कुठल्याही भागात गेलं, आता मुस्लिम भागात गेलं किंवा इतर रस्त्याचं थोडं घाणीचं साम्राज्य शहरात आहे, पण कुठंच आपल्या शहरात घाणीचं साम्राज्य घाण कुठे दिसणार नाही. अशा प्रकारे स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याची माझी भविष्यातली या ठिकाणी कल्पना आहे आणि त्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काय पाहिजे यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडनं हे जोपासणारं, हे करणारं, अशा पद्धतीने काम करणारा मी स्वतःला आमदार नाही तर तुमच्यातलाच एक कार्यकर्ता समजून येणाऱ्या काळामध्ये निश्चित तुम्हाला सर्वांचं प्रामाणिकपणे काम करेल एवढा विश्वास देतो. तुम्ही ज्या विश्वासाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि पठाण सरला त्यावेळेस म्हटलं होतं मी मागच्या कार्यक्रमात, आताही बोलतो, 20 तारीख तुम्हारी और अगले 5 साल मेरे, और मैं 5 साल जैसे अपन ठोके से खेत देते ना, क्या बोलते उसको, नहीं ठोका है नहीं, सालदार, वैसे सालदार समझ के मैं 5 साल आपकी सेवा करूँगा, ऐसा शब्द आज के कार्यक्रम के माध्यम से आपको देता हूँ. और जो माहौल में शहर में दिख रहा है, युवा मुस्लिम बांधव ज़्यादा से ज़्यादा शिवसेना में आने का फोन पे ही बता रहे. 2-4 कांग्रेस वाले ने ऐसे बोला, कसम से मैं स्टेज पे बोलना उचित नहीं, लेकिन उसने बोला कि हमारे लोगों ने तुमको वोट नहीं दिया था, हम हमारे बाप की औलाद ही नहीं. तो मेरे जो जिगरी है कांग्रेस, इसने मुझे फोन पे ऐसा बताया ऐसे, क्योंकि मैं तो मेरे काटे तो आ रहे, आँख में से पानी नहीं कर रहा ऐसे, इतना प्रेम. अभी 288 मतदार संघ में का मैं खुद को भाग्यवान MLA समझता हूँ. ऐसा प्रेम मुस्लिम समाज का, सब धर्म का, मुस्लिम हो, दलित हो, इतरी मराठा समाज, इतना प्रेम दूसरे मतदार संघ में किसी को नहीं मिला. यह सिर्फ मैं ही भाग्यवान हूँ कि ऐसे लोग मुझे मिले. मैं आपको तो दैवत समझ के, मेरा सर्वस्व समझ के आपका आने वाले 5 साल में काम करने का काम करूँगा. इतना ही. पूरे जितने काम दिए महकर के तुम्हारे निधि के सब मुसलमान ठेकेदारों को दिए गए. हाँ वही है. ये अपना एक ठेकेदार है, कहाँ है अपना अशफाक भाई, जमीर भाई, 2 भाई है, ये तो मेरे जिगरी है. अपने अशफाक भाई तो गांव छोड़ के चले गए थे उधर, मैंने लाया उनको. जानते हो उधर का है कहीं भैया है क्या? नहीं यार, ग्रामीण में भी है एक अपना युवराश्रम का जुम्मा शाह, वे सब आमदार ने भी सभा मंडप कब्रस्तान के वाल कंपाउंड वही करता. और जो उनके वो इतना प्रामाणिक है, उनके दोनों लड़के MBBS को गए हुए, और वो बोलता है कि तुम्हारे ठेकेदारी की वजह से मैंने. आणि तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुस्लिम समाज बांधवाच्या समस्येसाठी ज्या तुमच्या अपेक्षा आमच्याकडनं असतील, प्रामाणिकपणे तुमच्या कामाला महत्त्व देऊन
काम करण्याचं काम करेल एवढा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना देतो. तसं पाहिलं तर अगोदरच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे, जयचंदने सांगितल्याप्रमाणे केवळ आपल्या मताचा उपयोग 50 वर्षापासून या काँग्रेसच्या लोकांनी आपल्या मतासाठी उपयोग केला. कुठल्याच प्रकारचं विकासात्मक काम आपल्या समाजासाठी केलं नाही. तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली वेळ एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर अल्पसंख्याक समाजाच्या निधी म्हणजे विकासासाठी पहिल्या अधिवेशनामध्ये 500 कोटी आणि या नंतरच्या याच्यामध्ये 500 कोटी असे 1000 कोटी रुपये या आहे 1000 कोटी रुपयाचं निधी आपल्या समाज बांधवाला देण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं. मागच्या आतापर्यंत 50 वर्षापासून आपण काँग्रेसला आशीर्वाद देत आलात. त्यांना अनेक पदावरती आपण बसवलं, परंतु समाजासाठी काय दिलं याचंही आत्मपरीक्षण आपण करावं. कारण की कुठंतरी निवडणुका आल्या की काहीतरी चुकीचं सांगायचं, चुकीचा अपप्रचार करायचा. शिवसेनेला जातीयवादी म्हटलं की आपोआप त्यांचा आपले समाज बांधव त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मतदान करायचे. परंतु तुम्ही आपल्या मेहकरमध्ये राहता, आम्ही मेहकरमध्ये राहतो, खासदार साहेबही मेहकरमध्ये राहतात. आपण कधी निवडणुकीपुरतं निवडणूक झाल्यानंतर तुम्ही 5 वर्ष आपण एकमेकाच्या सुख दुःखात असेल, तुमचे धार्मिक कार्यक्रम असतील, लग्न समारंभ असतील, त्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवता, आम्ही येतो, तुम्हालाही बोलवतो, तुम्हीही आमच्या कार्यक्रमाला येता. मग त्यावेळेस कुठे जातो आपला जातीवाद? हे जे सांगणारे असतात. तसे पाहिलं तर मुस्लिम समाजाचे सर्वात जास्त लग्न आणि धार्मिक कार्यक्रम करणारा मी आमदार या ठिकाणी आहे. एखाद्या बाजूचं, कारण की लग्नाचा टाईम आपला सकाळचा असल्यामुळे एकही लग्न मी सोडत नाही. आणि कारण की लहान असो मोठा असो आपल्याला त्यांनी बोलवलं आहे, आपण गेलं पाहिजे. त्यांचाही थोडा मान सन्मान वाटतो की आमदार आणि तसा परिवार समजून आपण मुस्लिम समाज जरी असलं तर आम्ही परिवार समजतो आणि तुम्ही दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी येतो. याच्या अगोदर होतं कधी? तुम्ही आता ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेले आमचे चांद भाई आहेत. परत तिथं सुरुवात आपण केली. त्यांनी लग्नाला येण्याची सुरुवात तर आपल्या शिवसेनेचे खासदार आमदार झाले तेव्हापासून आपण सुरुवात केली. का यांना मान सन्मान नाही? त्यांनी आपल्याला बोलू नये आणि निवडणुकीपुरतं यायचं आताही कोणीतरी दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याची शक्यता आहे. तुम्ही 100% विश्वास ठेवा, 100% तुमच्या पाठीमागे आम्ही उभे राहू. कुठल्याही गोष्टीला आपल्यावरती विश्वास ठेवू नका. जे काही तुमच्या लक्षात येईल, कुठं काही चुकीचं होत असेल तर वेळेस आम्हाला माहिती द्या, त्याच्यातून चांगलाच मार्ग आपण काढू. कारण की तुम्हाला इथं राहायचं, तुम्हाला काही मेकर सोडायचं नाही, आम्हालाही सोडायचं नाही. जे आता पाहिलं असेल की जयचंदने सांगितलं उमेदवार तर बाहेरचे आहेत सर्व. तेव्हा आता खरात नावाचा उमेदवार त्याचा आपला काही संबंध आहे मतदारसंघाचा. तो मुंबईचा आहे. आता लोक कधी त्या शिंदखेडले बी राहिला नाही. 30-35 वर्षापासून मुंबईला राहतो. आता अनेक आपल्या भ्रष्टाचारातून पैसा कमवला आणि आता पैशाच्या भरोश्यावर या ठिकाणी निवडणूक लढतो. म्हणून या सर्व आता तुम्हाला माहिती आहे सर्वांना आम्ही सुखात आहेत, दुःखात आहेत, तुमच्या अडचणीत आहोत. तुम्ही रात्री अपरात्री फोन केला तर तिथे आम्ही धावून येतो, तुमचं कामं करतो. म्हणून केवळ निवडणुकीपुरतं कोणी येईल आणि काहीतरी आपल्याला चुकीचं सांगेल आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, एवढी विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून मुस्लिम बांधवांना या ठिकाणी करेल. कामाच्या बाबतीमध्ये आपण माहिती आहे आणि आपल्यालाही मी सांगेल की मतदारसंघामधलं एकही कब्रस्तान मी बगर कंपाऊंड वालचं या ठिकाणी ठेवलं नाही. मागचे थोडं 2-4 कोटी रुपये कमी झाले, नाही तर अजून पैसे येणार होते. आचारसंहिता लागली नाही म्हटलं तरी मी मागच्या पूर्ण जर आपण मतदारसंघाचा आढावा घेतला तर 10 ते 12 कोटीपर्यंतची कामं आपण अल्पसंख्याक समाजाच्या विकास कामासाठी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पुढच्या वर्षात तर एकही कब्रस्तान शिल्लक ठेवणार नाही मुस्लिम, एकही नाही. शादी खाना आणि कब्रस्तान मी ठरवलेलं आहे. कारण की तो वेगळा निधी मला येतो, तो आपल्या समाजासाठी खर्च केला पाहिजे. संख्येनं आपलं समाज जो काही आहे आर्थिक परिस्थितीनं काही सक्षम नाही, पण कुठेतरी जे काही आपल्या श्रद्धेचे ठिकाणं आहेत, मग आता पतपीर दर्गा असेल, पीरपाडी दर्गा असेल, जब्बार बाबाचं उटीचं संस्थान असेल, अजूनही बरेच आपल्या समाज बांधवाचे जे श्रद्धेचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी पैसे दिलेत, निधी दिलात.
पण तो खास करून ज्या ज्या ठिकाणी मागणी आली, मग आपल्या गवळीपुरातील सभामंडप आपल्या शादीखान्याची मागणी आली, तिथे आपण 50 लाख रुपये दिले. लोणारला 2 ठिकाणी 50-50 म्हणजे 1 कोटी रुपये त्या ठिकाणी दिला. आणि तो आपल्या आणि पहले मी त्या दिवशी बोलता बोललो, जो अपन शादी खाना दिया वो खाने में जो अपने पकाने को लिए जो भांडे लगते देगा वो भी मैं देने वाला हूँ. वो मेरे तरफ जितने लगते ये निधि में से नहीं, मैं खुद दे रहा. वो दे रहा, मैंने बोला ना आपको, वो भी देने का. आज अच्छा आणि खास करून सर्व आपल्या युवक मंडळी तुम्ही सर्वांनी आज प्रवेश केला. हक्कानं अधिकारानं केव्हाही कुठेही कुठलीही अडचण आली, दवाखान्याची असो, तहसीलचे असो, पोलीस स्टेशनचे असो, आणि तुमचे काही मोठे कामं नसतात, कुठेतरी छोटे कामं असतात. वेळीच तुम्हाला कार्यकर्ते म्हणून जर काम करत असाल तर तुम्ही केव्हाही मला फोनवर जरी माहिती सांगितलं तर मी फोन रिसीव करून किंवा कामात असलं तर नंतर तुमच्या मिस कॉलवर फोन करून मी तुमची अडचण विचारण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी करणार आहे. आणि आपण परत आपल्या मंडळीची मागणी होती की आपल्या बाजूलाच मस्जिद आहे, मस्जिदच्या बाजूला या ठिकाणी 25 लाख रुपयाचं काम टाकलेलं आहे. आणि कंपाऊंड वॉल अजून काही निधी कमी पडा सब आमदार ने भी सभा मंडप कब्रस्तान के वाल कंपाउंड वही करता. और जो उनके वो इतना प्रामाणिक है, उनके दोनों लड़के MBBS को गए MBBS, और वो बोलता है कि तुम्हारे ठेकेदार की वजह से मैंने इंजीनियर नहीं, डॉक्टर MBBS. और ये मैं छोटा सा तब से मेरा दोस्त है, मेरे परिवार का सदस्य है. ऐसे और ऐसा ही भाईचारा अपने को मेकर शहर में रखने का है. आप कौन सा ही काम रहा, कौन सा ही सुख रहा, दुख रहा, अपने अधिकार से हमें बुलाने का, हम आने का प्रयत्न जरूर करेंगे. आपका ही जो कोई छोटा मोटा काम रहा तो अपना घर आपके लिए 24 तास विदाउट गेट ऐसा अपने लिए मैं रखूँगा. इतना कह के मेरे 2 शब्द यहाँ खत्म करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसके बाद में हनी भाई नहीं मिला, लेकिन ये आमदार नहीं है, ये एक विकास काम की तिजोरी है. ये तिजोरी की हर समाज की चाबी लग जाती है. कुछ भी काम रहा तो इनके पास में आने का ये तिजोरी जब भी खुलती, ये तिजोरी की चाबी. धनुष्यबाणाचं बटन दाबून मला मतदान रूपी आशीर्वाद आपण द्यावेत याची विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि हे महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणीचे भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा 12 तारखेला मेकर येथे भव्य जाहीर सभाचं आयोजन आपण केलेलं आहे. त्या सभेच्यासाठी आपण माननीय मुख्यमंत्र्याला दाखवून द्यायचं की मेकर मतदारसंघ असा मतदारसंघ इथं जातीयवाद हा विषय नाही. मुस्लिम समाजाचे हजारोही कार्यकर्ते आपल्याला त्या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणी आणि आपल्या सर्वांना न्यायचे आहेत. आणि आपण सर्वांनी एक दिवस त्या दिवशी मागच्या सभा झाल्या, मागच्या त्यांच्या सभा झाल्या, मला माहिती भेटली की 300 आणि 500 रुपये रोजाचे आहे. असं मागच्या त्या याच्या स्वातंत्र्य अर्धभराच्या दिवशी हो रोजाना दिले होते. फोटो ले, ग्रुप फोटो ले. बालक आमदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यूपी का जय हो. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे.
आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.